नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व आपल्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम सर्वांचे मनापासून पहिले माफी मागतो. कारण एक 5 दिवस झाले आपलं आले बाजार भावाची अपडेट नाही आहे. भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे आणि एका जणाची तर कमेंट वाचून मी डायरेक्ट चक्कच होऊन गेलो. आता काय करावं आणि काय नाही. भाऊ तुझं रिकाम पण नाही ना म्हणे, तू रिकामे कामं करूच नको म्हणे, कायला टाकतो म्हणे. तर मित्रांनो, माझं एकच ध्येय आहे की शेतकरी फसला नको पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे, म्हणून मी हे अपडेट देत असतो. आता ते वाईट कमेंट करणाऱ्यांना जाऊ द्या, आपण नेहमी माफच करत आलेलो आहे. मित्रांनो, आज वार शुक्रवार 28 नोव्हेंबर तारीख आहे. एक 5 दिवसा पहिले आपण आले बाजारभावाची एकदम घाई गडबडीमध्ये अपडेट दिली होती. पण एक 8 दिवसापासून बाजारभाव थोडे असं अस्थिर झालेले आपल्याला दिसत आहे. तुमच्याकडे काय भाव चालू आहे, काय खरेदी चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि आज पुन्हा आपण चॅनलवर आले बाजार भाव सांगणार आहे. जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. कारण जेणेकरून शेतकरी हा फसला नको पाहिजे. कारण आपली अपडेट ही डायरेक्ट व्यापाऱ्याची नाही तर शेतकऱ्याकडून आपण अपडेट घेत असतो. म्हणजे रिअलमध्ये सौदा काय झाला बा ही आपण अशी अपडेट घेत असतो. मित्रांनो, 28 नोव्हेंबर वार शुक्रवार आज बाजारभावाचं जर म्हटलं तर एक 25 रुपयापासून व्यापारी सुरुवात करतो. 25 रुपयापासून आणि एकदम चांगला टॉप क्वालिटीचा जर माल असला तर 32 रुपयापर्यंत खरेदी चालू आहे. चांगला टॉप पंजा माल. आणि त्याच्यातला जो डागी माल आहे, डागी एक 5 रुपयापासून ते एक 10 रुपयापर्यंत डागी माल चालू आहे. मित्रांनो, विषय काय झाला माहिती आहे का? एक 8 दिवस पहिले सर्व शेतकरी थांबले. म्हणजे थोडी आवक होत होती. म्हणजे तेजी दिसायला लागली. तेजी जर दिसायला लागली तर हा मुद्दा लक्षात ठेवा. तेजी जर दिसायला लागली ते शेतकरी थांबतो, व्यापाऱ्याला प्लॉट भेटत नाही. परत आता काय झालं माहिती आहे का? आता भाव थांबले जागेवर आहे 8 दिवसापासून. आता शेतकरी द्यायला सुटला, म्हणजे द्यायच्या मार्गावर आहे. आता व्यापारी मजा घेणार आहे. विषय असंच आहे, ज्या टायमाला व्यापारी मागतो माल त्या टायमाला शेतकरी देत नाही, आणि ज्या टायमाला शेतकरी द्यायचा आहे त्या टायमाला व्यापारी मजा घेत असतो. या मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. म्हणून बाजार थोडे जागेवर थांबलेले. बाजारवरती जर पाहायला गेलं तर बाजार ते बाजार जागेवर म्हणजे जे ना तेच आहे. म्हणजे मायनस वगैरे नाही आहे. पण इथं आपल्या लोकलमध्ये किंवा आपल्या स्थानिक व्यापारी वगैरे इथं आपल्याला थोडं व्यापारी कमी भावात घेताना दिसत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव घेते ते पण कमेंट करून सांगा. आमच्याकडे समजा विषय आता माझा क्लिअर करतो मी. आमचा आहे तालुका सोयगाव असल्यामुळे आमचा डोंगर म्हणजे संभाजीनगर आमच्यापासून कमी जास्त 110 किलोमीटर आहे. 110 किलोमीटर असताना आमच्या भागामध्ये व्यापारी एकदम कमी आहे. म्हणजे नसल्यासारखेच आहेत. आमच्याकडे 25, 30, 40, 50 किलोमीटर अंतरावरून व्यापारी आमच्याकडे येतो. जर आमच्याकडे वॉशिंग सेंटर नाहीच आहे. समजा 30 किलोमीटरपासून व्यापारीला आमच्यापासून 30 किलोमीटर अंतरावर अद्रक घेऊन जायचं आहे त्याचं स्वतःचं ट्रॅक्टर आणून. म्हणजे इथं 100-200 रुपये, 300, 200-250 रुपये मायनसमध्ये आमचा हा बाजार चालत असतो. तुमच्याकडे समजा फुलंब्री, सिल्लोड, कन्नडकडे जर समजा 35 रुपये भाव असला तर आमच्याकडे समजा 200-250 मायनस बाजार असतो. कारण वाहतुकीचा खर्च समजा असं आमचं काम आहे. मित्रांनो, आमच्याकडचा भाव आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव चालू आहे काय नाही ते पण कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून माफी मागतो की रोजच्या रोज अपडेट द्यायला शक्य होत नाही आहे. तुम्ही समजून घ्या. आणि कमेंट करणाऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. कमेंट करत राहा. आपलं काही बंद होणार नाही बुवा आले बाजार भाव सांगणार. जे रिअल आहे, जे सत्य आहे तेच आहे. हेलिकॉप्टर चाललं शिंदे साहेबाचं. सभा चालू आहे ना, सभा. जय जवान जय किसान.